सणवार म्हटलं की गोडधोड होतं आणि गोडधोड खाऊन आपल्याला कंटाळा येतो. काहीतरी तिखट, चमचमीत, चटपटीत असं खावंसं वाटतं. तर आज आपण भावनगरी मिरचीपासून 2 वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत. नक्की घरी ट्राय करून बघा. खूप साध्या, सोप्या अशा 2 रेसिपी आहेत. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या भावनगरी मिरच्या लागणार आहेत. ह्या मी 2 प्रकारच्या घेतल्या आहेत. एक छोटी आहे आणि एक थोडीशी मोठी आहे. आता आपण ह्या वेगवेगळ्या करून घेऊया आणि त्याचे देठ आपल्याला काढून घ्यायचे. स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतर पुसून घ्या, देठ काढून घ्या आणि मोठ्या मोठ्या एका बाजूला ठेवूया आणि छोट्या छोट्या आपण एका बाजूला ठेवणार आहोत. एक वेळ जेवणाचा मेनू आपल्याला पटकन ठरवता येतो, पण तोंडी लावायला काय बनवायचं हा नेहमीचाच प्रश्न असतो. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही या 2 रेसिपी बनवून ठेवा. मस्त चटपटीत लागतात. तर त्यासाठी आपल्याला मोठ्या ज्या मिरच्या आहेत त्या अशा पद्धतीने कापून घ्यायच्या आहेत आणि त्यातल्या बिया या काढून घ्यायच्या आहेत, कारण या बिया फार तिखट असतात. भावनगरी मिरची ही तिखट नसते, पण त्यातल्या जे बिया असतात त्या फारच तिखट लागतात, म्हणून या काढून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही तिखट खात असाल तर तुम्ही या तशाच ठेवल्या तरी चालतील. आता चाकूच्या साहाय्याने आपण हे काढून घेऊया अशा पद्धतीने. दोनही पदार्थ अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे आहेत आणि भावनगरी मिरची ही खूप लवकर शिजते, फारसा वेळ लागत नाही. तर अशा पद्धतीने आपण बिया काढून घ्यायच्यात. त्यानंतर ज्या छोट्या मिरच्या आहेत त्या आपल्याला कापून घ्यायच्यात. तर कशा कापायच्या ते आपण बघूया. तर एका मिरचीचे आपल्याला 4 तुकडे करून घ्यायचेत. तर छोट्या ज्या मिरच्या आहेत त्या आपण अशा पद्धतीने कापून घेणार आहोत. जर तुम्हाला तिखट हवं असेल तर यातल्या बिया तुम्ही तशाच ठेवा किंवा तुम्ही त्या काढून घेतल्या तरी चालतील. तर या थोड्याशा कोवळ्या वाटत आहेत म्हणून मी मिरच्यांच्या ज्या बिया आहेत त्या तशाच ठेवते आणि अशा पद्धतीने आपण या मिरच्या कापून घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपण भेंडी करतो आणि भेंडीची भाजी जशी कापतो त्याच पद्धतीने आपल्याला हे कापून घ्यायचे. लांब लांब आकारामध्ये कापून घेऊ शकता किंवा तुम्ही छोटे छोटे आकारामध्ये सुद्धा कापून घेऊ शकता. तर दोन्हीही प्रकारच्या मिरच्या आपल्या कापून रेडी आहेत. आता आपण एक सारण तयार करणार आहोत. तर सुरुवातीला एक इथे मी प्लेट घेतली आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत भाजलेला दाण्याचा कूट. तर 2 ते 3 चमचे आपल्याला इथे दाण्याचा कूट लागणार आहे. त्यानंतर अगदी हलकसं भाजून घेतलेलं बेसन घालायचं आहे 2 चमचे. त्यानंतर इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे, तुम्ही सुकं खोबरं सुद्धा इथे वापरू शकता. त्यानंतर भरपूर अशी गावरान कोथिंबीर घालायची. थोडासा हिंग घालायचा आहे, कारण हिंग आणि मिरचीची जी चव असते ती अप्रतिम अशी येते. त्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. फार तिखट नाही आहे म्हणून अगदी थोडंसंच घेतलं आहे. जर तुम्हाला तिखट खायचं नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालणार आहे. त्यानंतर थोडीशी आपण त्यामध्ये हळद घातली आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर अर्धा लिंबाचा रस यामध्ये आपण टाकून घेऊया. लिंबाचा रस घालायचा नसेल तर यामध्ये तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता. 1 चमचाभर आपण इथे तेल घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि चटपटीत असे हे सारण आपलं तयार होतं. तुम्ही बघू शकता, मस्त दिसतंय. आणि हे सारण आता आपण मिरच्यांमध्ये भरणार आहोत. ज्या मोठ्या मिरच्या आपण मधोमध कापून ठेवल्या होत्या त्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्ही या मिरच्यांमध्ये थोडंसं मीठ लावून ठेवू शकता, पण फारशी गरज पडत नाही, कारण आपण जे सारण तयार केलं आहे ते छान चटपटीत असं झालं आहे आणि व्यवस्थित दाबून दाबून यामध्ये ते भरायचं आहे. मिक्स करताना किंवा हे गरम करताना हे अजिबात बाहेर येत नाही, कारण यामध्ये आपण बेसन पीठ वापरलं आहे. आणि याच पद्धतीने आपण सर्व मिरच्या या भरून घेऊया. अगदी कमी साहित्यामध्ये ही भरली मिरची तयार होते आणि तोंडी लावायला अप्रतिम अशी लागते. भाकरीबरोबर तर खूपच भन्नाट लागते, किंवा जर तुम्ही खिचडी बनवली तर खिचडीला तोंडी लावणं म्हणून काय बनवायचं, तर हा मस्त झटपट असा पर्याय आहे. तर इथे मी एक लोखंडी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये आपण 1 चमचाभर तेल घालूया आणि त्यामध्ये आपण मिरच्या या घालून घ्यायच्या. मीडियम गॅसवर आपण ह्या 3 ते 4 मिनिटांसाठी मस्त शिजवून घेऊया, कारण ही मिरची शिजायला फारसा वेळ लागत नाही, लवकर ती शिजली जाते. अशा चटपटीत रेसिपी लोखंडी कढईमध्येच बनवा, कारण लोखंडी कढईमध्ये खूप छान चव आपल्या पदार्थांना येते आणि आयर्नचं प्रमाणसुद्धा आपल्या
पदार्थांमध्ये भाजीमध्ये वाढतं. फक्त एकच काळजी घ्यायची की लोखंडी कढईमध्ये आपण जेव्हा पदार्थ बनवतो तो शिजल्यानंतर आपल्याला तो लगेचच काढून ठेवायचा असतो. दुसऱ्या भांड्यामध्ये तुम्ही हा काढून ठेवू शकता. तर तुम्ही बघू शकता एका बाजूने मस्त त्या शिजल्या आहेत. आता आपण ह्या दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. या तुम्ही थोड्याशा पाण्यावर वाफवून सुद्धा घेऊ शकता, त्याने सुद्धा खूप छान लागतात ह्या मिरच्या. पण जर तुम्ही अशा तेलावर जेव्हा परतवता तेव्हा खूप खमंग अशी ही मिरची आपली तयार होते. तर छान शिजल्यानंतर आता आपण ह्या काढून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता मस्त त्या शिजल्या आहेत आणि हलक्याशा मऊ सुद्धा झाल्या आहेत. थोड्याशा मऊ झाल्या की समजावं आपली मिरची ही तयार आहे. आणि त्यातलं सारण तुम्ही बघू शकता अजिबात बाहेर आलेलं नाही आहे, हे तसंच त्यामध्ये छान स्टफ राहतं. आणि कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे, अजिबात चेंज झालेला नाही आहे. तर व्यवस्थित शिजल्यानंतर हे आपण काढून घेऊया आणि दुसरी जी मिरची आहे ती कशी बनवायची ते बघूया. तर त्याच कढईमध्ये पुन्हा आपल्याला 1 चमचाभर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कापलेल्या ज्या मिरच्या होत्या त्या यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आपण या थोड्याशा परतवून घेऊया. सुरुवातीलाच यामध्ये मीठ घातल्यामुळे मिरच्यांना खूप छान चव येते, त्या वेगळ्याच लागतात, खमंग लागतात. म्हणून मस्त मिठावर या परतवून घ्यायच्या. बारीक कापल्यामुळे खूप लवकर त्या शिजल्या जातात, फारसा वेळ लागत नाही. तर छान अशा या आपण खमंग होईपर्यंत परतून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक एक साहित्य ॲड करायचे. आपण सुरुवातीची जी मिरची तयार केली होती त्यासाठी जे सारण वापरलं तेच सारण तुम्ही इथे वापरू शकता, किंवा झटपट बनवायचं असेल तर थोडंसं त्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. त्यानंतर अगदी थोडीशी आपण यामध्ये हळद घालूया. या प्रकारामध्ये आपण मिरची वापरत नाही आहे. आपण सुरुवातीला लाल तिखट वापरलं होतं, यामध्ये मिरची वापरत नाही आहे. त्यानंतर बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि भाजलेला दाण्याचा कूट घालायचा आहे. अगदी 1 ते 1.5 चमचाभर घातला आहे, फार घालायची गरज पडत नाही. त्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर हे 1 ते 2 मिनिटे छान शिजू द्यायचे. तर तुम्ही बघू शकता चटपटीत अशी ही आपली मिरची तयार होते. ही तुम्ही भाकरीबरोबर खा, भाकरीबरोबर अप्रतिम अशी लागते, किंवा खिचडीबरोबर तोंडी लावणं म्हणून सुद्धा तुम्ही ही घेऊ शकता. तर चटपटीत असे हे दोन्हीही प्रकार आपले तयार आहेत. नक्की घरी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि गोड गोड खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्कीच ट्राय करा. खूप झटपट होणाऱ्या या दोन्ही रेसिपी आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.